दारू पिण्यास पैसे न दिल्याने मिरज रेल्वे जंक्शनमध्ये भंगार विक्रेत्याचा खून झाल्याचे निष्पन्न, एकास अटक। मिरज रेल्वे जंक्शनमध्ये सतीश बाबूराव मोहिते या भंगार विक्रेत्याचा खून दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून झाल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी संतोष दुर्गा निंबाळकर हिवटणा तालुका सोनपेठ जिल्हा परभणी यास अटक केली असून न्यायालयाने त्यास 2 दिवस कोठडी दिली। मिरज रेल्वे जंक्शनमध्ये प्लॅटफॉर्म नंबर 2 वर आरोग्य निरीक्षक कार्यालयासमोर सोमवारी रात्री सतीश मोहिते याचा बेदम मारहाणीत मृत्यू झाला। मृत सतीश मोहिते हा मिरज रेल्वे जंक्शन परिसरात भंगार बाटल्या गोळा करत होता। सोमवारी रात्री 9 वाजता सतीश मोहिते प्लॅटफॉर्मवर बसला असता सतीश याच्या प्रमाणेच भंगार व्यवसाय करणाऱ्या संतोष निंबाळकर याने दारू पिण्यासाठी सतीश याच्याकडे पैसे मागितले। सतीश याने पैसे देण्यास नकार दिल्याने संतोष याने त्यास काठीने मारहाण करून प्लॅटफॉर्मवर ढकलून दिले। त्यामुळे डोक्याला मार लागून सतीश गंभीर जखमी झाला। यावेळी पळून जाणाऱ्या संतोष यास तेथे असणाऱ्या योगेश चव्हाण यांनी तेथे अडवून ठेवले। याबाबत मिरज लोहमार्ग पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सतीश यास मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र तेथे उपचारापूर्वीच सतीश याचा मृत्यू झाला होता। डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सतीशाचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात निष्पन्न झाल्याने मिरज लोहमार्ग पोलिसात संतोष निंबाळकर याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे। मृत सतीश यांची पत्नी दीपाली सतीश मोहिते राहणारी इचलकरंजी रोड हातकणंगले यांनी संशयित संतोष याच्या विरुद्ध पतीच्या खुनाची फिर्याद दिली आहे। याबाबत मिरज लोहमार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत।